महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून गेलेल्या काही मित्र आमदारांशी बोलण्याचा आज योग आला। त्यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं, त्यांची विचारपूस करण्याच्या निमित्तानं काही मित्रांना फोन केले। आता मित्र म्हणजे ते आमदार आहेत ना, मोठी माणसं आहेत, आपापल्या मतदारसंघामधून ते विजयी झालेले आहेत, विरोधकावर मात करून ते मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। या मंडळीने असा प्रश्न केला की आता काय चाललंय, तुम्ही कुठे आहात, कधी मंत्रिमंडळाची बैठक स्थापना होणार आहे, तुमची काही वर्णी बिरणी आहे की नाही, तुमचा काही विचार, तुमची पक्ष पार्टी वगैरे करते का नाही, अशी जेव्हा चर्चा त्यांच्याबरोबर केली तेव्हा अत्यंत मजेदार आणि महाराष्ट्राला सुद्धा कळले पाहिजेत अशी उत्तरे आपल्याला मिळाली। ती उत्तरे काय होती आणि काय आपल्याला या सगळ्या आमदारांच्या भावना होत्या, त्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह। मित्रांनो, माणसाचं आयुष्य कसं असतं बघा, आपण आमदार झालं पाहिजे। आमदार एक खूप मोठं पद आहे, तालुक्याचं ते सर्वात मोठं पद आहे। राज्याच्या विधिमंडळात जाण्याची संधी मिळते, राज्याचा कायदा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवण्याची संधी मिळते। खूप मोठं पद आहे ते, चांगला पगारही मिळतो, आमदारकीच्या नंतर पेन्शनही मिळतं, अनेक सुविधा मिळतात, जशी की प्रवासाची असेल, विमानाची असेल, आरोग्याची असेल, असं असंख्य सुविधा सुद्धा मिळतात। त्यामुळे थोडेसे पैसे आलेल्या माणसाला असं वाटतं की आपण आमदार झाला पाहिजे, काही करून 50 कोटी गेले तर गेले, पण आपण आमदार झाला पाहिजे, ही त्याची भावना असते। आणि सामान्य माणूस आजच्या परिस्थितीमध्ये आमदार बिमदार होण्याच्या भानगडीत पडत नाही, त्याला तसं स्वप्न सुद्धा पडत नाही। कारण आजचं राजकारण हे पूर्णपणानं पैशाचं राजकारण झालेलं आहे। ज्याच्याकडे चांगला दाम आहे त्यानंच राजकारणामध्ये समाजसेवा करायच्या भानगडीत पडायचं आहे। ज्याच्याकडं धनशक्तीच नाही अशी मंडळी जर राजकारणात येऊन मी समाजसेवा करेन म्हटलं तर आजच्या परिस्थितीमध्ये ते शक्य होईल असं वाटत नाही। कारण निवडणुकीमध्ये आपण जेव्हा आकडे ऐकले काही मंडळींचे की कुठल्या मतदारसंघात किती खर्च झाला वगैरे, तर डोकं गरगरायला लागतं, चक्कर यायला लागते, विश्वास सुद्धा बसत नाही की 100 कोटी 125 कोटी अशा पद्धतीचे आकडे आपल्याला एका विधानसभा मतदारसंघामध्ये एका आमदारांनी खर्च केल्याची किंवा उमेदवारांनी खर्च केल्याची चर्चा आपल्याला ऐकायला मिळते। किती खरी किती खोटी कमी जास्त जरी आपण केलं तरी सुद्धा हे आकडे खूप मोठे असतात। आणि कितीही आदर्श आचारसंहिता असली तरी कुठल्या खर्चामध्ये कुठला उमेदवाराचा कधी खर्चामध्ये जास्त खर्च केला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाल्याचं आपण ऐकत नाही, किंवा जो खर्च होतो तो या निवडणूक आयोगाच्या निकषाच्या खूप बाहेर असला तरी सुद्धा तो निवडणूक आयोगाच्या डोळ्यापर्यंत पोचत नाही, कानापर्यंत पोचत नाही, अशी परिस्थिती आहे। असो, तो भाग वेगळा आहे। पण जी मंडळी असं प्रचंड मोठा पैसा खर्च करून जेव्हा आमदार म्हणून मुंबईमध्ये जाते तेव्हा त्या आमदारांची अपेक्षा मुंबईमध्ये गेल्याबरोबर पहिल्यांदा मुंबईत जाण्याची अपेक्षा असते, आमदार आपण झालं पाहिजे असं पहिल्यांदा वाटतं। परंतु आमदार झाल्यानंतर तेव्हा ते जेव्हा मुंबईमध्ये जातात तेव्हा त्यांना असं वाटतं की केवळ आमदारकीवर आपण थांबलो तर आपल्या हाताला काहीच लागणार नाही, आपण आमदारच राहिलो तर फार तर आपल्या तालुक्यात येणाऱ्या कामाच्या गुत्तेदारीच्या टक्केवारीचा आपण वाटेकरी होऊ, ह्याच्या पलीकडे आपल्याला काही फारसं काही आपल्या पदरात पडण्याची शक्यता नाही, कोट्यावधीचा काही निधी ओघ वगैरे आपल्याला कुठे मिळणार नाही। त्यासाठी आपल्याला राज्याच्या एकतर मंत्रिपदावर जावं लागेल, मालदार अशा महामंडळावर जावं लागेल, किमान राज्यमंत्री पदावर तरी आपली वर्णी लागावी लागेल, अशा प्रकारची सर्वांची अपेक्षा असते। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे। परंतु भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची अवस्था खूप वाईट आहे। आज भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार निवडून आलेले आहेत आणि या 132 आमदारांपैकी केवळ 22 आमदारांना महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे आणि फार तर एक 5 किंवा 10 आमदारांना विविध महामंडळावर वगैरे जाण्याची संधी आहे। परंतु आपण महाराष्ट्रातल्या महामंडळांची काय स्थिती आहे, त्यांच्याकडे काय आर्थिक बजेट आहे, अगदी त्यांना कार्यालय नाहीत, खुर्च्या नाहीत, टेबल नाहीत, पण महामंडळ मात्र कागदावर
अस्तित्वामध्ये आहेत अशी परिस्थिती आहे. म्हणजे 132 पैकी 100 आमदारांनी भारतीय जनता पार्टीचा आपण विचार करूया. नेमकं करायचं काय? सत्ता तर भारतीय जनता पार्टीची आहे, देशामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, राज्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकार येते, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होत आहेत, भारतीय जनता पार्टी आता म्हणेल त्या पद्धतीने राज्य सरकार चालणार आहे. तरी सुद्धा या 100 आमदारांच्या पदरामध्ये नेमकं काय पडणार आहे? आणि याच विषयावर आपण जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा झाली तेव्हा त्यांनी अगदी उघडपणानं हसत विनोदाच्या स्टाईलमध्ये आम्हाला असं सांगितलं की आमच्या हातामध्ये टाळ, मृदंग आणि वीणा सध्या आलेला आहे, यापेक्षा वेगळं आम्हाला काही महाराष्ट्रामध्ये मिळेल असं वाटत नाही आणि आम्ही ते मिळावं अशी कितीही प्रार्थना केली तर ती आमच्या नशिबात नाही. जे जे काही आमच्या नशिबात होतं ते सगळं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने खाऊन टाकलेलं आहे. एकनाथ शिंदेना सोबत घेऊन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची मोठी गुच्ची झालेली आहे किंवा त्यांना कुठं संधीच उरलेली नाही किंवा सत्ता असताना सुद्धा अनेक खात्याच्या संदर्भामध्ये अजित पवारांची वाट बघत बसण्याची पाळी भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आहे, शिंदेंची वाट बघत बसण्याची पाळी भारतीय जनता पार्टीच्या आमदारावर आलेली आहे. म्हणजे सगळं घरचं आहे, घरचं सरकार आहे. घरचं सरकार असलं तरी सुद्धा या दारच्या 2 नेत्याच्या दरबारामध्ये या पक्षाच्या आमदारांना आपल्या कामासाठी हिलपाटे मारावे लागणार आहेत, निधी द्या अशा पद्धतीची विनवणी करावी लागणार आहे, कामं करा अशा पद्धतीची विनवणी करावी लागणार आहे, बदल्या करा अशा पद्धतीची विनवणी करावी लागणार आहे. म्हणजे एकूणच आपण सगळी या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची अवस्था बघितली तर खरोखरच यांच्या हातामध्ये टाळ, मृदंग आणि वीणा असा आला की काय? आणि आता त्यांनी केवळ दाल रोटी खाओ प्रभू के गुण गाओ अशा पद्धतीची पाळी त्यांच्यावर आली की काय असा प्रश्न सध्या निर्माण होतोय. आमचे मित्र आमदार अत्यंत हसून सांगतात की बघा म्हणले जेव्हा एकनाथ शिंदे हे आमच्या सोबत आले तेव्हा आम्हाला आमचं सरकार आल्याचा खूप आनंद झाला, अजित पवार आले तेव्हा आनंद झाला की आमची काय ताकद वाढते, आमचा पक्ष आता आमची युती किती मजबूत होते, मोठी होते. परंतु प्रत्यक्ष जेव्हा कामासाठी या मंत्रालयात आम्हाला जेव्हा आता फायली घेऊन फिरावं लागतं तेव्हा आमचं सगळं असून सुद्धा ऊस आमचा आहे, शेत आमचं आहे, तरी सुद्धा ग्लासभर रस मागण्यासाठी आम्हाला रिकामा ग्लास हातामध्ये घेऊन अजित पवारांच्या दारामध्ये जावं लागणार आहे, एकनाथ शिंदेच्या दारामध्ये जावं लागणार आहे. अशी परिस्थिती महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची झालेली आहे. अशीच काहीशी परिस्थिती एकनाथ शिंदेच्या आमदारांची आहे. परंतु त्यांची संख्या असल्यामुळं त्या प्रत्येक आमदाराला काही ना काहीतरी त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. तसंच अजित पवारांच्या आमदारांची आहे, त्यांची संख्या असल्यामुळं त्यांच्या पदरात अजित पवार काही ना काही टाकल्याशिवाय राहणार नाहीत. कारण त्यांना त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे, कारण त्यांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना सक्षम आणि समर्थ बनवायचं आहे. आपल्या पक्षाचे आमदार समर्थ आणि सक्षम बनवण्यासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही मंडळी आपली शक्ती, आपलं राजकीय वजन, आपल्या हातामध्ये असलेली जी सत्ता आहे त्याचा पुरेपूर वापर करील. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला, मुख्यमंत्र्याला मात्र मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, मला राज्याचं हित बघावं लागेल, सगळ्या आमदारांना समान निधी देण्याचा किंवा सर्व आमदारांना समान न्याय देण्याचं धोरण मला ठेवावं लागेल, अशा प्रकारची भावना राज्याच्या मुख्यमंत्र्याची होईल. आणि ही नेमकी भावना ही भारतीय जनता पार्टीच्या आमदारांसाठी, भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला सक्षम बनवण्याच्या कामामध्ये निश्चितपणानं अडचणीची ठरणार आहे. म्हणून हे आमदार म्हणतात की आमच्या हातामध्ये टाळ, मृदंग आणि वीणा याच्याशिवाय दुसरं काही येईल असं आम्हाला वाटत नाही. बिचारी भारतीय जनता पार्टीचे आमदार अगदी 23 तारखेला रात्री आपापल्या मतदारसंघातून निघालेत, 24 तारखेला मुंबईमध्ये सकाळी हजर झालेत. अगदी मस्तपणे सुंदर स्नान करून स्वच्छ कपडे घालून ते आता इकडे तिकडे खाली रिकाम, आपल्याला कोण बोलविल का, आपली कधी बैठक आहे का, आपल्यावर काही चर्चा होऊ शकते का, याची वाट बघत थांबलेले आहेत. काही मंडळी आपापल्या आमदार निवासाच्या रूममध्ये, त्यांच्या खोलीमध्ये थांबले, काही मंडळी हॉटेलवर, जी सक्षम मंडळी आहेत ते मात्र 5 स्टार हॉटेलमध्ये मुंबईमध्ये थांबलेले आहेत. कार्यकर्ते येत आहेत, जात आहेत, जेवणं, खाणं, पिणं या सगळ्या गोष्टी चालू आहेत.
कधी एकदा देवेंद्र फडणवीसांचं बोलवणं येईल याची वाट ही सगळी मंडळी बघतायत, पण अजूनही असं काही घडलेलं नाही. पण येत्या 5 तारखेला शपथविधी आहे. शपथविधीमध्ये कोणाचा नंबर लागेल, कोणाचा लागणार नाही, या विषयावर अनेकांच्या मनामध्ये शंका कुशंका आहे. देवेंद्र फडणवीसांच्या यादीमध्ये आपलं नाव असेल कदाचित, अशा पद्धतीची स्वप्नही सध्या अनेक आमदारांना भारतीय जनता पार्टीच्या पडत आहेत. त्या किती लोकांची स्वप्न साकार होणार आहेत, किती लोकांच्या पदरामध्ये खरंच काही सत्तेचा प्रसाद मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. आज मात्र या 132 पैकी 101 आमदारांच्या हातामध्ये किंवा 105 आमदारांच्या हातामध्ये टाळ, मृदंग आणि वीणा आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.